अरे नमस्कार नमस्कार मंडळी, मी सुबोध भावे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। प्रसिद्धीच्या महामार्गावर सुसाट वेगाने निघालेल्या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात ज्याचं नाव आहे बस बाय बस। ओय काय काय चला इकडे, कार्यक्रम इकडे आपला बस मध्ये, आत नाही जाऊन बसा। तुम्ही जरा थांबा हो, ते सासू सुनेचं भांडण सुरू आहे। भावे हो, या सासू सुनेच्या भांडणा पुढे तुमचे जागतिक सिनेमे सुद्धा फेल आहेत। आनंद घ्या। ऐका ऐका, मला हे सासू सुनांचं भांडण बघण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये, कारण आज इथे एक जागतिक दर्जाची सासू येणार आहे। आतमध्ये जाऊन बसा। तर मंडळी, आज आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्या अशा आहेत की ज्यांच्या केवळ अभिनयाचा नाही तर व्यक्तिमत्वाचा सुद्धा इंडस्ट्रीमध्ये दबदबा आहे। त्यांनी साकारलेली भूमिका मग ती लहान असो मोठी असो, ती कायमच आपल्या लक्षात राहते। जवळपास 60 वर्षांची ज्यांची अभिनयाची कारकीर्द आहे, अशा महाराष्ट्राच्या सासूबाई आमच्या लाडक्या आऊ अर्थात उषाताई नाडकर्णी। स्वागत। नमस्कार 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 सगळ्यांना नमस्कार। या बसा आऊ। इथे बसू? हां बसा। तर आऊ, वाव आता कसं जरा आऊल्यानंतर जोश येतो अंगात। आऊ, या आमच्या बस बाय बस मध्ये तुझं मनापासून स्वागत। थँक्यू। हां, कळलं ना आज कोण आहे? एक मिनिट फक्त तुला ओरडून ना या आमच्या ड्रायव्हर दादांना एकदा सांगायला लागेल की बस सुरू करा म्हणून, कारण तुझा आवाज ऐकला की तुला सांगायची गरज नाही, ते सुरूच करतील बस। दादा झाली 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 बस बस, फक्त असा आवाजात दम आहे। तर तुझ्या कारकिर्दीची सुरुवात नाटकापासून झाली। नाटक म्हटलं की दौरे आले, दौरे म्हटलं की प्रवास बस आली, आणि बस आली। तर तुझा पहिला नाटकाच्या दौऱ्याचा प्रवास, नाटक असं काही लक्षात आहे तुझ्या? तोंडवळकरांचं नाटक मी केलं। त्याच्या आधी 73 मध्ये गुरु जे राज्य नाट्य स्पर्धेमध्ये, मला त्या नाटकाची एकाच वेळी एकाच वर्षात रंगभवन सेंटर फायनल, कोल्हटकर, आळतेकर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची 2 अशी 6 की 7 बक्षिसं मिळाली। वा वा वा। त्यांचे दौरे होत होते, पण त्यावेळेला त्यांची बस बीस नव्हती, तर आम्ही ट्रेननी जात होतो। पण तोंडवळकरांची नाटकं जी मी केली, महासागर, पुरुष, सावित्री, पर्याय, त्यावेळेला दौरे असायचे ते बसमधून असायचे। आणि आम्ही काय करायचं, रात्री जाताना प्रवास असेल तर झोपायचं। मग आम्ही काय करायचो, ह्या सीटवर झोपायचं आणि आम्ही लंबाडे ना, पाय ते एका सीटवर पुरत नाही, मग इथून त्या सीटवर पाय ठेवायचे। आणि रात्री जेव्हा बस थांबायची नैसर्गिक विधी करायला त्या वेळेला जे जायचे ते लाथाडून जायचे, त्यामुळे झोप जायचीच आमची। आम्ही असे दौरे केलेत। उषाताई, थँक्यू। तुमच्यामुळे आज आम्हाला या इंडस्ट्रीचा भाग असल्याचा अभिमान वाटतोय, ते तुमच्यासारख्यांनी घेतलेल्या कष्टामुळे। पण मला सांग, तू काय फक्त नाटक करत नव्हतीस इतकी वर्ष, तर 60 वर्ष तू अभिनय क्षेत्रात आहेस, पण तू नाटक नोकरी एकाच वेळेस करत होतीस, कसं सांभाळलंस हे? बघ, आमच्या घरामध्ये मी नाटकात काम करणं हे आवडत नव्हतं। माझी आई शाळा मास्तरीण होती। उद्या तू आणि मी एका रिहर्सलसाठी जरी दोघं बरोबर गेलं, सुबोध बरोबर आहे म्हणजे सुबोध बरोबर ती का जाते? बघणं नाही, विचारणं नाही, माही तर अजिबातच नसतं, तरी पण सुबोध बरोबर आहे त्यात त्यांना आनंद मिळतो लोकांबद्दल बोलताना। त्यामुळे आईचं म्हणणं बरोबर होतं। ती शाळा मास्तरीण होती, तिला आवडत नव्हतं की रात्री अपरात्री येतो। बरं, आम्ही ज्या बिल्डिंग मध्ये राहत होतो ती 3 मजल्याची बिल्डिंग होती, आणि त्या अख्ख्या बिल्डिंग मध्ये माझी आई आणि मी, आम्ही दोघीच नोकरी करणाऱ्या। आई शाळा मास्तरीण आणि मी म्युनिसिपालिटीमध्ये कामाला लागले, क्लेरिकलला। त्यामुळे तिला आवडत नव्हतं, बरोबर। म्हणून त्यांचं म्हणणं होतं की करू नको। पण ज्या वेळेला मी करायला लागले
आणि मला बक्षीस मिळायला लागली, त्यावेळेला त्यांना कळलं की आपली मुलगी जाऊन काय करत नाही, फक्त बक्षीसच मिळवते. मग त्यांना माझ्याबद्दल जरा वाटायला लागलं. तोपर्यंत वाटायचं ही काय रात्रीची येते, लोक काय बोलतील, लोक काय बोलतील. मला ना लोकांचं हेच कळत नाही. आपल्याला पाहिजे ते आपण करावं, लोक काय बोलतील ह्याच्यात कशाला जातात तुम्ही. लोकांना कामधंदा नसले का ते बोलतात. आता आऊ बरोबर आपण काही छोट्या छोट्या खेळांकडे वळणार आहोत. आऊ, तुझा स्वभाव असा आहे की हो तर हो, नाही तर नाही. त्यामुळे तुझ्यासाठी हे खास 2 बोर्ड आम्ही बनवून घेतलेत. आता मी तुला काही प्रश्न विचारणार आहे. त्याचं तुझं जे काही उत्तर असेल, तो जो कुठला बोर्ड तुझ्या हातातील होयचा किंवा नाहीचा, तो आपल्या समोर प्रेक्षकांना तू दाखवायचा आहेस. पहिला प्रश्न आहे की चांगल्या अभिनेत्रींपेक्षा सुंदर अभिनेत्रींना जास्त भाव मिळतो असं वाटतं का? होय. तर पहिल्यांदी मिळतो, हा, नंतर कळतं की हे सौंदर्य दिखाऊ आहे. मग हा बोर्ड. पुढचा प्रश्न आहे, इतक्या वर्षांच्या कारकिर्दीनंतरही जेव्हा ऑडिशनला बोलवलं जातं तेव्हा राग येतो का? होय. पण आता आधी असं काही घडलं? नाही नाही, पण ऑडिशनला मला सिनेमाला एका बोलवलं होतं, तेव्हा मी त्याची काढली होती. त्याला विचारलं, बेटा आपकी उम्र क्या है? तर मला म्हणाला 25. म्हटलं मुझे लगता है आपकी माँ मेरे से भी छोटी होगी. लाज शरम कुछ है, असं मी बोलले. सुबोध एकदा तसंच एकाने सांगितलं, लुक टेस्ट आहे. म्हटलं फ्रॉक घालायचा आहे का बिकिनी? लुक टेस्ट कसली घेता? आता कामं करते ती काय फ्रॉक घालून करते? नाही, कम्प्लीट वेगळा गेटअप असेल तर गोष्ट वेगळी. गोष्ट वेगळी. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. नवोदित अभिनेत्रींनी इतर गोष्टींपेक्षा अभिनयाकडे जास्त लक्ष द्यावं असं वाटतं का? नवीन आलेल्या अभिनेत्री ज्या आहेत त्यांना आपण ऍक्टिंग कशी करावी याच्याबद्दल काहीही पडलेलं नसतं. मी किती सुंदर दिसेन, माझी लाली कुठल्या कलरची आहे, कुठला ब्रँड आहे, मग तू ही लिपस्टिक कधी घेतली, त्याचे इतके पैसे आहेत, असं बोलतात. आणि जेव्हा करायला उभ्या राहतात तेव्हा बोंबलतात. पण त्या आपण मोठ्या नट्या असं दाखवतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तुझ्या अभिनयाला पुरेसा वाव मिळणारी भूमिका आजवर मिळाली नाही असं वाटतं का? हे उत्तर अपेक्षित होतंच मला. का असं वाटतं? किती चांगले चांगले रोल होते. आई रिटायर होते मधला रोल. नंतर जेव्हा संतू रंगिली होतं INTचं, तिथे मनसुख भाई म्हणून होते, ज्यांनी गुरुचा मस्त सेट केला होता, वॅगन वगैरे केलेली. त्यांचा मुलगा राजीव जोशी, ज्यांनी आमचं पवित्र रिश्ता लिहिलं. तर त्यावेळेला मनसुख भाई मला म्हणाले, तू संतू रंगिली जोवाओ. ते मला घेऊन गेले. तर मला म्हणाले, आपण मराठीत करणार आहोत तेव्हा तू करशील. खूप रोल आहेत, खूप रोल आहेत. म्हणजे त्या लोकांनी केले त्याच्यापेक्षा मी माझ्या पद्धतीने वेगळा केला. अर्थात अर्थात. पण मला असं वाटतं उषाताई, ही जी अभिनेत्याची भूक असते ना काम करण्याची, हीच खरं तर त्याचं बलस्थान असते. आणि तू तर आत्ता ऐन तारुण्यात आहेस. 16 वर्षी. 16. आणि आता आमचं महिला मंडळ वाट बघते उषाताई तुला प्रश्न विचारायला. तर तुझ्यासारख्या जे आमच्या कोकणातनं जे आलेले आहेत ना, मी सुरुवात करू? सावंत काकू. हा, नमस्कार उषाताई. नमस्कार. मी कोकणात नाही इलाय, देवगडात ना. हा, मी काय म्हणतोय, काय म्हण ना. जगात ना जगात सगळी माणसा रागात शिव्या देतात, पण कोकणी माणसा कशी प्रेमान शिवी देतात. तुम्ही शिवी देतास काय? हो, राग आला पाहिजे मला, मग देते. असेच नाही देत. मला काय कुत्रं चावलंय? तसा नाही, म्हणजे विचारलंय हो. डोक्यात गेला ना की त्याला शिव्या देते. होय काय? तुम्ही जाऊ नका डोक्यात. नाही 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 बाई, शो व्हायचो आपल्या. मग
ताई तुम्ही बँकेत जॉब करत होत्या, हो. मग एखाद्या निर्मात्याने तुमचे पैसे नाही दिले तर मग तुम्ही ते चांगले वसूल केले असतील. एकदा सांगते, माझे असे पैसे मी कितींदा किती ठिकाणी बोलले, माझे राहिलेले पैसे जर कोण गोळा करून देईल त्याला मी 10% 20% देऊन टाकते. कारण जितके चांगले लोक आहेत पैसे देण्यात, तितके पैसे चोरण्यामध्ये लबाड लोक आहेत. तुम्हाला सांगते, असंच एका सिरियलमध्ये, मी सिरियल ती किती 10 एपिसोड करून सोडली. ते सगळं एकंदर बघितल्यावर कळलं की ह्याचं काही खरं नाही. मी म्हटलं ये ऑस्कर में जाएगी तो मुझे आने को टाइम नहीं है, तो मैं छोड़ रही हूँ. सिरियल सोडली, एक पैसा मिळाला नव्हता. आता तुम्ही मला सांगा मी चूक का बरोबर? कितींदा फोन केला पैशासाठी. एक दिवशी काय झालं, त्या मॅनेजरचा जो नंबर दिला होता, आता ह्याचा नंबर दिला हा मॅनेजर, ह्याचा नंबर फिरवल्यावर ही घेते, ती घेते, ती घेते. अरे रोजच कसा तो नाही. आणि एक दिवशी गंमत झाली, त्यानेच उचलला. मी म्हटलं मेरा पैसा देने वाले हो या नहीं. नाही तो एक तिकडे खाली वाईनचं दुकान आहे, म्हटलं उसके ऊपर आके मैं आपकी उडूंगी और पैसा लेके जाऊंगी. तिसऱ्या दिवशी घरी चेक आला. किती लोकांचे पैसे खाल्ले, पण त्यांचं बरं नाही होतो. आर्टिस्टच्या बदवा घेतल्या ना, नाही होत बरं. म्हणजे मी जिथे काम करते ना ताई, तिथली जी मालकीनबाई ना कामाला हात नाही लावत, पण दिवसभर मेकअप करत राहते, दिवसभर. म्हणजे मला पान फुलवा. म्हणजे आता तुम्हाला मेकअप आवडतो का बुवा असं विचारायचं. तुम्ही मला सिरियल मध्ये कधी पोपटाची चोच केलेली पाहिली आहे? आता माझी सिरियल चालू आहे, नऊवारी नेसते मी. लोक ना आपला रोल काय, आपलं वय काय दाखवायचं ह्याचा विचार नाही. अरे तुम्ही सुंदर दाखवायला करता की काम करायचं म्हणून करता? मी नाही कधी लावत. तुम्ही कुठेही बघा, माझं काम बोलतं, माझा मेकअप नाही बोलत. आणि ज्यांना काम येत नाही ना त्यांचा मेकअप बोलतो. नमस्कार ताई. नमस्कार. मी शिक्षिका आहे. शाळेत कसं न ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांना ओरडावं लागतं. तुम्ही कधी कोणाचा ओरडा खाल्लाय? ओरडा? सेवा सदन शाळेमध्ये वर्गाच्या बाहेर उभ्या करायच्या बाई. म्हणजे वर्गात बडबड बडबड बडबड. आणि गंमत काय, हा वर्ग इथे दरवाजा आहे एक, आणि बाथरूम मधून जाऊन इथून या दरवाजात येता यायचं. बाई अशा शिकवतात, फळा इकडे, मला तिकडे उभं केलं अंगठे धरून. हे शाळेत 6वी 7वीत. बाईंचं लक्ष नाही बघून मी इथून पळायची, ह्या दरवाजात यायची, इथून मारून परत पळून तिथे जायची. हे असले सगळे चाळे मी केलेले आहेत. शाळेमध्ये बाईनी माझ्या पायाला जागेवरची उठली म्हणून आपली मेजर टेप असते ना टेलरची, त्याच्यानी पाय बांधून ठेवला होता. बापरे. बापरे. नंतर आम्ही शारदा सदन शाळेत होतो तेव्हा वर्ग अख्खा बडबड करत होता म्हणून सगळ्यांना, नवीत होतो, सगळ्यांना बाकावर उभं केलेलं. आणि सगळे दुसरे वर्ग आमच्या वर्गावरून नेले. बघायला शिक्षा केली. खूप शिक्षा भोगल्यात. नाही, म्हणजे विद्यार्थिनी म्हणून खोडकर होतात तर. हो, माझी आई मला म्हणायची तू चुकून मुलगी झाली, तू मुलगाच व्हायची. एवढंच काय, आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा सगळ्या मैत्रिणी चौपाटीला, आपली हीच गिरगाव चौपाटी, भेळवाले, अशा 7-8 जणी जायचं आणि सगळा घोळका उभा राहायचा. सगळे म्हणतील किती नालायक बाई. पुढे जायचं, खायचं, पाणीपुरी दो, रगडा पॅटीस दो, गपचूप पाठी यायचं. या पुढे गेल्या की सटकायचं आणि निघून जायचं. बरे, तिकडच्या गिरगाववाल्या भेळवाल्यांना मराठी येत नाही आणि हा कार्यक्रम ते बघत असतील. अरे केव्हा अशा खूप
मज्जा केली मज्जा. ते नाही दिवस येणार परत. उषाताई, मी एकदा ना अशी बाहेर जाताना पास घ्यायला विसरले. काय? पास आपला रेल्वेचा हो. आणि गंमत अशी झाली की टीसीने पकडलं आणि दंडही घेतला माझ्याकडून. हो ना. तुमचं असं कधी झालंय का? नाही. तुम्हाला बघितलं आणि टीसीच पळून गेला असं झालंय का? नाही, ते पळून वगैरे जायचं ते आता लोक ओळखायला लागली जास्त. मी जेव्हा BMC मध्ये होते बोरीबंदरला, आमचा तिघी चौघींचा ग्रुप होता. आम्ही अशा सगळ्या गाडीतून उतरलो की जायचं. आणि मी ना टीसीच्या पुढे गेली ना की म्हणायची, अरे माझा पास राहिला का, तो पाठच्या ना. मी हे सगळे चाळे केलेले आहेत. आऊ वाव. आता माझं कसं झालं, हे काही वर्षामध्ये म्हणजे फिल्म मॅगझिनचं माझं वाचन दांड गवून गेलं जरासं. तर मी काही किस्से त्याच्यात वाचले का म्हणे असं पण होते म्हणे का एका मोठ्या फिल्म मध्ये एक रोल एका ऍक्टरला ऑफर केला आणि ते फिल्म रिलीज झाली का त्या फिल्म मध्ये डायरेक्ट दुसराच ऍक्टर दिसते म्हणे. तर तुमच्या बाबतीत झालंय का कधी असं? मला काढून टाकायला ना मी आधी बघते, माझं पैशाचं जमलं पाहिजे. मला रोल सांगा, मग खरं सांगा, छोटा असला तरी चालेल पण खरं सांगा. खोटं बोललं की माझं डोकं फिरतं. मला आजपर्यंत कोणीही काढून टाकलेलं नाही. डेअरिंग पाहिजे ना काढायची. कारण मीच तोंडावर म्हणते, तुम्हाला आवडत नाही का माझं, उद्यापासून मी येत नाही. तुम्हाला काढायचा त्रासच नाही, मीच जाते निघून. पण असं झालेलं नाही. अहो, आमच्या महिला मंडळाने बाकी इथे आलेल्या आमच्या सगळ्या ज्या सेलिब्रिटी महिला होत्या त्यांना असे प्रश्न विचारून फार त्यांनी असं त्यांना टेन्शन दिलं होतं. पण आज सगळ्या कशा चिडी चूप आहेत की नाही बघ. हां, आऊनी कसं सगळ्यांना टेन्शन देऊन टाकलं एकदम. हां, वाटेल तर नाही विचारायचं. तर आऊ, आपला हा कार्यक्रम बघणारे की ज्यांना माहिती आहे की तू या कार्यक्रमात येणार आहेस, ते आपल्याला डिजिटल माध्यमाच्या रूपातनं आपल्याला प्रश्न विचारत असतात कमेंट्स करून. तर त्याच्यातला एक प्रश्नही तुझ्याकरता आलेला आहे की टरा टरा आणि फरा फरा याचा अर्थ नेमका काय? याचा अर्थ मला वाटतं देऊळच्या लेखकाला विचारा. कारण मी तिथे पैसे घेतले आणि बोलले, नुसती शायनिंगगिरी करायला चालली आहे. चप्पल सरकवली ने टरा टरा ने फरा फरा. वा वा वा. पुढचा प्रश्न आलाय तुला की तुम्हाला नेहमी कजाक सासू म्हणून दाखवलं जातं, खऱ्या आयुष्यात तुम्ही कशा सासू आहात? घरात धाक आहे का? एक तर हा, कजाग म्हणण्या इतकी मी कजाग नाहीये. काय असतं, प्रत्येक गोष्टीची क्वालिटी. हिरो म्हटल्यानंतर तो दिसायला चांगला हवा, त्याला हाईट बॉडी हवी. सासू म्हटल्यानंतर तिचे डोळे असे दिसले पाहिजे, तिचा आवाज कडक पाहिजे. तो माझ्याकडे आवाज कडक आहे. बोलताना मी बोलते, मी नेहमीच तशी बोलते ना. मी अशी साप म्हणजे काय म्हणतात ते नाजूकपणे बोलता येत नाही मला. मी अशीच आहे. आणि त्यामुळे त्यांना वाटतं की सासूच्या रोलला हीच बरी आहे म्हणून मला बोलवतात. बाकी मी चांगली आहे. बाकी मी कोणाच्या वाटेला नसते आणि माझ्या वाटेला कोण गेला तर त्याला मी सोडत नाही. पुढचा हा प्रश्न आहे आऊ की तुमची सगळ्यात आजपर्यंतची आवडती सून म्हणजेच को ऍक्टर कोण? माझ्या वाक्याला रिॲक्ट होऊन बरोबर उत्तर देतो तो माझा लाडका को ऍक्टर. वा. पुढचा प्रश्न आहे आऊ की पहिली भूमिका तुम्ही कोणती केली होती आणि सर्वात आवडती भूमिका कोणती? प्रोफेशनल मध्ये गुरु नाटक. गुरु नाटक. आणि तुझी आवडती भूमिका पण तीच आहे? काय असतं, आईला विचारलं की तुझ्या 5 मुलातलं तुला कुठलं आवडतं, तर ती काय सांगेल, सगळीच माझी पोरं आहे, मला सगळे आवडतात. तसं मी ज्याच्यासाठी मेहनत घेतली, एवढे रोल केले, ते सगळे रोल माझ्या इथून केलेले आहेत. वा. तू आता ज्या बिनधास्तपणे बोलतेस हा तुझा स्वभाव आहे, बरोबर? जे खरं आहे ते बोलायला घाबरायचं नाही. करेक्ट. आपल्याला कोण जेवायला देत नाही. आपण कमवतो, आपलं खातो. याला बोलायचं तो बोलेल.
बरोबर आहे ना? चांगला किती बरोबर. चांगलंय चांगलंय, पण या इंडस्ट्रीमध्ये राहताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर खडी साखर ठेवून राहावं लागतं. काय वाटतं तुला? मला नाही पटलं की मी तोंडावर बोलते. मग तुम्हाला मला तुमच्या नाटकात घ्यायची तर घ्या, काढून टाकायचं तर काढून टाका, मला काहीही वाटत नाही. मी कोणाची मनधरणी करत नाही. कोणाला तू काय करतो, मला तुझ्या नाटकात घेतो की नाही म्हणून तोंडवळकरांना सुद्धा मी कधी, ज्या माणसानी मला, आज ते बिचारे नाही आहेत, पण पहिल्यापासून त्यांच्याकडे मी महासागर केलं, पुरुष केलं, पर्याय केलं, सावित्री केलं, मला उत्तर हवंय केलं, काचेचा चंद्र केलं, आणि त्यांनी एक केलं की कुठलंही नाटक आलं ना, आता पर्याय नाटकाच्या वेळी जे हुंडाबळीवरचं होतं, तर त्यांनी दळवींना सांगितलं ह्याच्यात उशात पाहिजे, बाकी कोण नको. नंतर पुरुषच्या वेळी तसंच झालं. मग मला तोंडवळकरांचा फोन आला बँकेत की तू जरा जा आणि बिर्ला क्रीडा केंद्रात बाईंना भेट. तर मी गेले भेटायला. मग बाई अशा बाहेर आल्या, बसल्या, मला म्हणाल्या उषा असं असं झालंय. तर ती सांगून गेली आहे, मी 2 दिवस घरी रिहर्सल करते आणि येते, करून दाखवते, तर तुला मी फोन करीन 2 दिवसांनी, तू ये. बाईंचा फोन आला मला, त्यांनी काय रोल आहे त्या बाईचा तो सांगितला. मला म्हणाले तू इथे उभी राहा, इथे पंचा लावलेला आहे, तो तिथून येतो, हा पंचा काढते, तू असा फेकतेस, आणि बोलत काही नाही, नुसता पंचा फेकते. त्याला कळलं पाहिजे की ते पाय धुवून पंचांनी त्यांनी पाय पुसायचे. हे असं बाईंनी सांगितलं आणि सगळं वाचून झाल्यावर मी ते तसं केलं. तोपर्यंत ही आली होती. तर बाई म्हणाले हे बघ मला हे पाहिजे होतं. त्यामुळे पुरुषचा रोल सुद्धा मलाच मिळाला. मला आश्चर्य ह्याचं नाही वाटत की तुझा स्वभाव तुझ्या कामासारखाच स्ट्रेट फॉरवर्ड आहे, लपवा छपवी काही नाही. काही नाही. तर तेंडुलकरांचे एक लेख संग्रह होता बघ, हे सर्व येते कुठून. तर हे सर्व येतं कुठून? ते रक्तात असावं. ते रक्तात. मी कुठल्या क्लासला जाऊन शिकली नाही कसं बोलायचं. हे रक्तात असेल किंवा माझी ती स्टाईल असेल की जे पटत नाही ते ऐकायचं नाही. बरं माझं चुकलं तर मी सॉरी तुला लगेच म्हणणार, पण तुझं फालतू मी ऐकून नाही घेणार. नाही मला तुला खरंच सांगते, आम्ही पवित्र रिश्ता करत होतो. पवित्र रिश्ताला रात्री 1:30 पावणे 2ला शूटिंग चालूच होतं. तेव्हा आम्ही अगदी कुत्र्यासारखं काम केलं होतं. रात्री सीन आमचा दुसरा मुलगा असतो तो गेला आणि त्याचा अस्थि कलश बाप घेऊन येतो. आणि मग मला सांगितलं तू धर. मी म्हटलं कौन करता है ऐसा? जो लड़का गुजर गया है उसकी अस्थि माँ उठाएगी. हमारे में नहीं करते, मैं नहीं करूंगी. खुर्चीत बसून राहिली. झालं काय पुढे? पुढे बघ ना, मी बसले. शेवटी चर्चा झाली आणि मग म्हणाले बरोबर आहे, हात धरेल. काहीही वाटेल ते. मुलाचा अस्थि कलश आई धरते. बेअकल्यासारखे करतात. एक तर पूर्ण माहित असावं किंवा एकदम अडाणी असावं, हे मधलं नको. आणि होळीच्या वेळेस काय झालं? होळीच्या वेळी असाच होळीचा सीन करत होतो आणि टेबल होतं, टेबलावर ताट ठेवलं होतं. ताटामध्ये मध्ये पुरणपोळी आणि बाजूला सगळे रंग. मैं म्हटलं ये क्या है? ऐसा ही लगते हैं ना. म्हटलं किसने बोला? खाली पुरणपोळी है वो दिखाएंगे भगवान को, ये रंग ये कलर नहीं दिखाते हैं, वो निकालो. माझे किती वाद झाले असते. नाही रे, सगळ्याला तयार नाही व्हायचं. जे खरं तुम्ही म्हणता ना रिअलिस्टिक तुमचं ऍक्टिंग पाहिजे, मग रिअलिस्टिक सगळं करा ना. त्यात अडाण्यासारखं नका करू. पण मला सांग की
आता हा प्रश्न मी सगळ्यांसाठीच विचारतोय, म्हणजे हा काही फक्त अभिनयात करिअर करणाऱ्यांसाठी हा प्रश्न विचारतोय म्हणून नाही. पण एखादी गोष्ट पटली नाही तर लोक त्याला नाही म्हणत नाहीत. जरी पटली नाही तरी ती स्वीकारतात. याच्या पाठीमागे त्यांची काहीतरी कारणं असतात. कारण असते. त्यांना भीती असते, त्यांना असं वाटतं की हे मला काम मिळेल केलं की तर नाही. आपल्याला आपलं खायचं काय होईल, आपलं कुटुंब आहे, आपण खायचं काय करू, पैसे कुठनं येतील, घराचा हप्ता असेल, अजून काहीतरी घेतलं असेल त्याचा हप्ता असेल. ही एक असुरक्षितता मनात असते की हे काम गेलं तर आपण करणार काय, आणि हे जर का सगळीकडे झालं तर आपण खाणार काय, ही भीती असते. असं तुला कधी भीती नाही वाटली की हे असं आपण केल्यानंतर, समजा तो म्हटला उषाजी आप कल से मत आई आहे, माझं जीवन काय नाटक सिनेमावर नव्हतं, तेवढ्यासाठी तर मी नोकरी करत होती. कोणाकडे हात जोडायला नको, कोणाचे पाय धरायला नको, कोणाला फोन करायला नको. आजपर्यंत मी जी काही कामं केली ती माझ्या कामाने मला कामं मिळाली. पण नोकरीमध्ये पण तू असाच ठामपणा दाखवला असेल ना, म्हणजे काय, मग तिथे भीती नाही वाटली? मला कधीच नाही भीती वाटली. कारण बँकेत एकदा कन्फर्म झाल्यावर कोण तुम्हाला काढत Unless तुम्ही पैसे खाल्ले. ते तू शक्यच नाही, मी पैसे खात नाही, कोणाला खायला देत नाही. बरं, तू मगाशी म्हणलीस की हा जो बिनधास्तपणा स्वभावातला आहे हा काही कुठल्या क्लासमध्ये शिकून येत नाही. पण मग अभिनय शिकून येतो असं तुला वाटतं? नाही. मला वाटतं अभिनय, आता अभिनय करायचा म्हणजे काय. मी उषा आहे, मी सासूचा रोल केला. 34व्या वर्षी पहिली मी 75 वर्षाची बाई केली होती, महासागर मधली गंगू काकी. त्यावेळेला माझं म्हणणं, आपल्याला जर अभिनय करायचा असेल तर पहिला तुम्ही विचार करा की माझा रोल कुठल्या वयाच्या बाईचा आहे. करेक्ट. बरं, त्या वयाच्या बाईचा असल्यानंतर ती चालेल कशी, ती बोलेल कशी, ती जर माझ्यासारखी अशी थटफट असेल तर ती कशी वागेल. आणि गंगू काकी तशी प्रेमळही होती, रागीटही होती, पुतण्यावर प्रेम करणारी होती, सगळंच होतं. ज्या वेळेला मला तोंडवळकरांनी म्हटलं तू माझ्या नाटकात काम करशील का, आम्ही पुण्याला चाललो होतो दुसऱ्या नाटकासाठी, आणि मग मला तोंडवळकरांनी बोलवल्यावर मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले वरती. तर मला म्हणाले तू माझ्याकडे काम करशील. म्हटलं तुम्ही नाटकात घेणार असाल तर करीन. म्हटलं कोण डायरेक्ट करते? विजया मेहता. विजया मेहता मला आवडतात ना. विजयाबाईंच्याकडे काम करायला मिळणं म्हणजे वा, तुमच्या आयुष्यात तुम्ही जन्माला आल्याचं सार्थक झालं. विजयाबाईंच्याकडे काम करायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं रिझनिंग आहे. मी बाईंच्या बरोबर पुरुष केलं, सावित्री केलं, महासागर केलं, आणि तिन्ही मोठी नाटकं. तर मी जेव्हा वाचलं, मला म्हणाल्या बाई वाचे म्हातारीचं, गंगू काकीचं. मी वाचलं तर म्हणाल्या अजून थोडी म्हातारी वाच, अजून थोडी म्हातारी वाच, अजून थोडी. असं तुला बोलायचंय. मग रिहर्सल सुरू झाली. रिहर्सल सुरू झाल्यावर मी वाकून पाय टेकून चालत होती. तर बाई म्हणाल्या अशा नाही चालत, म्हाताऱ्या बायका चवड्यावर चालतात. ते बाईनी मला तिकडे शिकवलं. वा. बाईंच्याकडे काम करताना एक तर तुम्हाला शिस्त लागते, वेळेवर येणं, मनापासून काम करणं, स्टेजवरच्या वस्तू इथे आहेत त्या कशा काळोखात काढायच्या, तू इथून इथे का येतो, प्रत्येक गोष्टीला रिझनिंग आहे. ते बाकीच्या डायरेक्टर सारखं नाही, तू ये तू ये, हा आता बोला. आणि आता तुम्हाला कळलं असेल की हा खेळ आपण कुठला खेळणार आहोत. आऊ मराठीमध्ये म्हण आहे बघ, त वरून ताकभात. बरोबर. आता तुझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर तू माणसं, कथानक, भूमिका या सगळ्यांना असं ओळखायला लागली असेल. त्याचाच पुढचा भाग आहे हा. तर हा एक बॉक्स आहे आऊ. या बॉक्समध्ये एक वस्तू ठेवलेली आहे, एक गोष्ट ठेवलेली आहे. या बॉक्सच्या या बाजूला एक छोटंसं भोक आपण पाडलेलं आहे. तर तू असं उभं राहायचंयस, इथनं आतमध्ये हात घालायचा आहेस, त्या वस्तूला स्पर्श करायचा आहेस
आणि स्पर्शामधनं ती वस्तू कुठली आहे हे तू ओळखायचंस. सोपं आहे. रेडी? ते ड्रॅगॉन नावाचं फळ आहे ते. अरे बाप रे, वा वा. म्हणजे ह्याला काही अर्थच नाहीये. असं असूच शकत नाही. इतक्या लवकर नाही ना, थोडं तरी खेळायचं ना. अरे हाताला लागली ती पानं आणि ते गुळगुळीत. श्रीखंड किंवा दही. श्रीखंड किंवा चॉकलेट. पण आवडतं चॉकलेट. तर आता आपण आऊ बरोबर या गप्पांच्या प्रवासातल्या पुढच्या टप्प्यावरती जाणार आहोत. महिला मंडळ, आपापलं सीट धरून बसा. चला. तर आऊ, या पुढच्या टप्प्याचं नाव आहे की मनी वसे ते समोर दिसे. आऊ, आयुष्याच्या प्रवासात काही स्टॉप्स असे येतात जिथून आपण कितीही पुढे निघून गेलो तरी त्या ठिकाणांनी थेट मनात घर केलेलं असतं. तर तुझ्या आयुष्याच्या प्रवासातल्या अशा काही स्टॉप्सवर आज आपण पुन्हा आपली ही बस उभी करणार आहोत आणि आज तुला तिथे जाऊन काय वाटतंय हे आम्हाला जाणून घ्यायचंय. तर बघूया त्यांनी कुठल्या स्टॉपवरती बस थांबवली. नाटक. शिवाजी मंदिर. अर्ध आयुष्य गेलं इथे स्टेजवर. खूप चांगल्या गोष्टी, खूप वाईट गोष्टी अशा घडलेल्या आहेत. नाटकं खूप छान छान केली. शिवाजी मंदिर म्हटलं की मला फक्त तोंडवळकरांची आठवण येते. तोंडवळकरांनी खूप चांगली चांगली मला नाटकं दिली. त्यांनी खूप प्रेमही केलं, कधी कधी ओरडले सुद्धा. आपले आई वडील ओरडतात तसे ते ओरडायचे कधीतरी, पण प्रेम खूप केलं त्यांनी. त्यांच्या अख्ख्या फॅमिलीनी खूप प्रेम केलं. नाटकवाल्यांचं शिवाजी मंदिर हे देऊळ आहे. या देवळात जातात, पाया पडतात आणि आपल्या नाटकाला सुरुवात करतात. तुझे शुभारंभाचे किती प्रयोग या रंगमंदिरात झाले? पुरुष झालंय. पुरुष आठवतं मला. 13 ऑगस्टला झालं होतं. किती साल ते आठवत नाही. महासागर, महासागर, सावित्री, पर्याय सगळे तोंडवळकरांचे. असं म्हणतात की शिवाजी मंदिरचा प्रयोग म्हणजे मी मुंबईत आलो पुण्यावरून. शिवाजी मंदिर, बालगंधर्व आणि गडकरी तिकडे जे रंगतात ना शो, तसे कुठेच नाही. आपण आता पुढच्या टप्प्यावर जाऊया. पुढचं लोकेशन, पुढची जागा ग्रँड रोड. माझं बालपण. तेव्हा मी इराणी बिल्डिंग मध्ये राहायचे. ग्रँड रोडला 10 बाय 10चं घर होतं आमचं. 3 मजल्याची बिल्डिंग होती. आमच्या बिल्डिंगच्या समोर तबेले होते. घोड्याचं किंकाळणं, घोड्याचं सगळं. इथूनच आम्ही शाळेत जायचो. शारदा सदन शाळेत गिरगावातली. खूप म्हणजे चाळीतलं जीवन. पण चाळ म्हणजे तशा ज्या चाळी असतात तसं नव्हतं. ही 3 मजल्याची होती. छोटी छोटी घरं होती. मग त्याच इराणी बिल्डिंगच्या 10 बाय 10च्या घरातून आम्ही स्लेटर रोडला राहायला गेलो. 2 खोल्यामध्ये. 2 खोल्यामधनं नंतर आम्ही बोरिवलीला गेलो. आणि आता आपण अतिशय इंटरेस्टिंग टप्प्याकडे वळणार आहोत उषाताईंबरोबर. उषाताई, आता प्रवास म्हटलं की आपले सहप्रवासी आले. ते सहप्रवासी कोण आहेत याच्यावर आपला काही कंट्रोल नाही. ते कोणी असू शकतात. कदाचित त्यांच्याबरोबरचे क्षण आयुष्यभर लक्षात राहतात, कदाचित त्यांच्याबरोबरचे काही क्षणच आपल्या लक्षात राहत नाहीत, असंही होऊ शकतं. तर आता ह्या पुढच्या प्रवासात आम्ही तुझ्याबरोबर काही सहप्रवासी देणार आहोत. त्यांचा फोटो तुला समोर दिसेल आणि ते जर तुझे सहप्रवासी असतील तर त्यांच्याबरोबर तुझ्या काय गप्पा होतील हे आम्हाला
ऐकायला खूप आवडणार आहे. जाऊया आपण सहप्रवाशांना बोलूया. तर पहिले सहप्रवासी आहेत भाऊ, आपण सिंहासन करताना किती मजा आली होती ना. मी सगळ्यात पहिल्यांदा सिनेमात काम केलं त्यावेळेला तुमच्याबरोबर केलं होतं. तुम्ही माझ्यासाठी सगळं घेऊन येता, मला नेहमी सांभाळता. त्यावेळेला मी खूप छोटी होते. छोटी म्हणजे एवढी काय अक्कल पण नव्हती, पहिल्यांदा सिनेमा करत होती. पण तुम्ही खूप मला समजून सांगितलं. तुम्ही बोलताना इतकं 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 छान बोलताना, कधीतरी तुमचा विषय निघतो शूटिंगमध्ये किंवा असं कोणाकडे बोलताना, तेव्हा मी नेहमी म्हणते भाऊंसारखा माणूस नाही. खूप खूप राहायला पाहिजे होतं हो तुम्ही. खूप लवकर गेलात. तुमची आठवण येते, आम्ही सिरियल करत होतो तेव्हा निळूभाऊ पण होते माझ्याबरोबर. तेव्हा आमच्या एका नाटकातल्या माणसाबद्दल, आर्टिस्टबद्दल बोलत होतो. मला म्हणाले, उषा त्याचा ना इंटरव्ह्यू घेतला पाहिजे की तू इतका घाणेरडा कसा. किती हसले होते, किती हसले होते. पण गोड माणूस, गोड माणूस नाही मिळत अशी माणूस. नाही नाही नाही, आणि खऱ्या अर्थाने मोठा माणूस. वळूया आपल्या पुढच्या सहप्रवासाकडे. सुशांत, हम जब पवित्र रिश्ता करते थे कितनी मजा आती थी ना. मैं माँ थी, तू मेरा बच्चा था, तुझे प्यार करती थी. हम साथ में बैठ के कितनी गप्पे लड़ाते थे. हाँ, और तूने मुझे बताया था, आई मैंने बीकेसी में घर दिखा है 1 करोड़ का. तो मैंने पूछा था तुझे कैसा लेगा. अभी तो तू आया है, 23-24 साल का है, देखा जाएगा. तूने गाड़ी खरीदी थी, मुझे बोला था, मैंने गाड़ी ली. अच्छे दिन गए हमारे. 2.5 साल तू हमारे साथ था, लेकिन बुरा हुआ रे. ऐसा नहीं होना चाहिए था. तू एक उभरता हुआ कलाकार, ना तेरा आगा था ना पीछा था. तू अपने बल पे खड़ा था. जब मुझे समझा ना, सच नहीं लगा कि सुशांत का ऐसा होगा. हे जे क्षण त्या व्यक्तींनी तुझ्या आयुष्यात दिलेत उषाताई, ते आनंदाचे क्षण तुझ्याबरोबर कायम राहतील. आपण जाऊया आपल्या पुढच्या सहप्रवासाकडे. रीमा आहे. रीमा. तो माझा मुलगा होता, ही माझी मुलगी होती. रीमा, आपण पुरुषचे किती शो केले ना. दौऱ्यात इतक्या मज्जा केल्या होत्या. पुरुष सारखं नाटक आपण किती छान केलं होतं. पुरुष म्हणजे रीमा, बाबा, नाना, किती शो हाऊसफुल घेतलेत. असं कुठच्याच नाटकाला नाही मिळालं. रीमाताई, फक्त उषाताईच नाही तर आम्ही सगळेच जण तुला खूप मिस करतोय. आपण आता पुढच्या टप्प्याकडे, म्हणजे आता शेवटच्या टप्प्याकडेच आऊ आलेलो आहोत. आऊ बरोबरच्या या प्रवासात आम्हाला सगळ्यांनाच खूप मजा आली. तुमच्या आमच्या या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात ही सहभागी झाली आऊ, आणि त्याबद्दल आपल्या सगळ्यांकडनं आणि आमच्या बस बाई बसच्या संपूर्ण टीमकडनं आऊचे मी मनापासनं आभार मानतो. आऊ, तू इथे आलीस. आऊची मगाशी प्रश्न घेता घेता तिने उत्तर दिलं की तिला अजून मनासारखी भूमिका मिळाली नाही आहे. मला असं वाटतं यापुढे तिच्या आयुष्यात अनंत भूमिका याव्यात. आज ती 76 वर्षांची आहे. अजून 35 वर्षानंतर बस बाई बसचा पुन्हा एकदा प्रयोग होईल तेव्हा तिने 100 क्रॉस केली असेल. तेव्हा कदाचित माझ्याऐवजी इथे वेगळं कोणीतरी अँकर असेल, या बायकांच्या ऐवजी वेगळं महिला मंडळ असेल. तेव्हा आऊ तशीच असेल.
आणि मात्र वयाने थकलेलो असू, आऊ तुझ्यातली ही एनर्जी अशीच राहो. परमेश्वराचं तुला उदंड निरोगी आयुष्य, तुला हवं त्या पद्धतीने जगता येईल असं आयुष्य तुला प्रदान करावं आणि तुझ्या मनासारख्या सगळ्या भूमिका तुझ्या वाट्याला याव्यात, तरी सुद्धा तू असमाधानी राहावंस, हीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. एक प्रेमळ छोटीशी भेट आम्ही तुला देऊ इच्छितो. फक्त दादा म्हणमय ते थांबतील का? मला ऐकत दादा. थांबा, हळू 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 ये. तुझा स्टॉप आलेला आहे ग्रांट रोडचा, शिवाजी मंदिरचा. त्या स्टॉपवर तुला उतरवतो. आमच्या बस बाई बसच्या टीमकडनं आणि झी मराठीकडनं ही तुला एक प्रेमळ छोटीशी भेट. थँक्यू. आणि तुझ्या स्टॉपवर गाडी थांबलेली आहे. येस. तर मंडळी, आजचा प्रवास आपण इथेच थांबूया, पण पुढच्या भागात पुन्हा भेटूया नव्या वाटेवर नव्या प्रवाशासह. तोपर्यंत हॅपी जर्नी आणि ही बस पकडायला विसरू नका. पाहत राहा बस बाय बस.